हॅलो फ्रेंड्स, आज आपण ग्लायकोलिसिस बघणार आहोत. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ग्लायकोलिसिसचा एक ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. तर काय आहे ग्लायकोलिसिस? ग्लायकोलिसिस म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्यूलचा दोन पायरुवेट मॉलिक्यूल्समध्ये ब्रेकडाऊन होणे, यालाच आपण ग्लायकोलिसिस असं म्हणतो. तर हे दोन टाईपमध्ये होतं. एक तर ऑक्सिजन किंवा मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असेल तर एका ग्लुकोज मॉलिक्यूलचा दोन पायरुवेट मॉलिक्यूल्समध्ये ब्रेकडाऊन होत असेल तर त्यालाच आपण एरोबिक ग्लायकोलिसिस असं म्हणतो. तर नंतर 2 पायरुवेट पासून असिटाइल कोई तयार होतं. असिटाइल कोई पासून टीसीए सायकल तयार होती. नेक्स्ट, ऑक्सिजन किंवा मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असेल तर एका ग्लुकोज मॉलिक्यूलचा दोन पायरुवेट मॉलिक्यूल्समध्ये ब्रेकडाऊन होत असेल तर त्यालाच आपण अनएरोबिक ग्लायकोलिसिस असं म्हणतो. नंतर 2 पायरुवेट पासून लॅक्टेट तयार होतं. लॅक्टेट पासून लॅक्टिक ऍसिड तयार होतं. तर अनएरोबिक ग्लायकोलिसिस हे कुठं होतं? तर हे आरबीसी मध्ये होतं, कारण आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे तर अब्सेंट आहे. तर साईट काय आहे ग्लायकोलिसिसची? तर साईट आहे सायटोसोल आणि सायटोप्लाझ्म. कारण जे आपल्याला ग्लायकोलिसिससाठी लागणारे एन्झाईम ते सर्व कुठं प्रेझेंट आहे? तर ते सायटोसोल किंवा सायटोप्लाझ्ममध्ये प्रेझेंट आहे. तर आपल्याला जे आपलं कार्बोहायड्रेट रिच डाईट आहे किंवा जे ग्लुकोज आहे ते आपल्याला कुठे ट्रान्सपोर्ट करावं लागेल? तर ते सायटोसोलमध्ये ट्रान्सपोर्ट करावं लागेल. तर सर्वप्रथम आपण कार्बोहायड्रेट रिच डाएट घेतली तर माउथमधून स्टमकमध्ये ट्रान्सपोर्टर झालं. स्टमक कशामध्ये येतं? तर स्टमक जीआयटी ट्रॅकमध्ये येतं. म्हणजे जीआयटीचा लॉंग फॉर्म गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट. नंतर स्टमकमधून लिव्हरमध्ये ट्रान्सपोर्टर होतं. लिव्हरमधून जनरल सर्क्युलेशनमध्ये ट्रान्सपोर्ट होतं. जनरल सर्क्युलेशनमधून इंटरस्टेशियल फ्लुइडमध्ये ट्रान्सपोर्ट होतं आणि इंटरस्टेशियल फ्लुइडमधून विथिन सेलमध्ये ट्रान्सपोर्ट होतं. तर इथे इंटरस्टेशियल फ्लुइडमधून विथिन सेल हे डायरेक्टली ट्रान्सपोर्ट नाही होत, कारण इथे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट डेव्हलप झाल्यामुळे हे डायरेक्टली ट्रान्सपोर्ट नाही होऊ शकत. इथे आपल्याला एक स्पेसिफिक ट्रान्सपोर्टरची रिक्वायरमेंट आहे. तर ट्रान्सपोर्टर आपल्याला कुठून कुठे करणं आहे? तर ट्रान्सपोर्टर आपल्याला इंटरस्टेशियल फ्लुइड ते सेलमध्ये करणं आहे. विथिन सेलमध्ये करणं आहे. तर हे दोन टाईपमध्ये होतं. एक एटीपी डिपेंडंट आणि एटीपी नॉट डिपेंडंट, म्हणजेच एटीपी नॉट रिक्वायरमेंट. जर इथे एटीपीची आपल्याला काहीही गरज नाही तर यालाच आपण फॅसिलिटेटेड डिफ्युजन असं म्हणतो. तर ट्रान्सपोर्टरलाच आपण ग्लूट म्हणतो. तर हे सर्व किती ग्लूट आहे? तर 1 ते 14 ग्लूट आहे. ग्लूट म्हणजेच ट्रान्सपोर्टर. तर ग्लूट 1 हे न्यूरॉनमध्ये प्रेझेंट आहे. ग्लूट 2 हे लिव्हरमध्ये प्रेझेंट आहे. ग्लूट 3 हे आरबीसीमध्ये प्रेझेंट आहे. ग्लूट 5 हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट आहे. ग्लूट 4 हे ॲडिपोज टिश्यूमध्ये प्रेझेंट आहे. ग्लूट 1, 3, 4 सिंगल फंक्शन वर्क करते. म्हणजेच जे ग्लुकोज आहे आपलं इंटरस्टेशियल फ्लुइडमधून ते विथिन सेलमध्येच ट्रान्सपोर्टर करू शकते. ग्लूट 1, 3, 4 सेलमधून इंटरस्टेशियल फ्लुइडमध्ये नाही ट्रान्सपोर्ट करू शकत, कारण हे वन डायरेक्शनली काम करतं, सिंगल फंक्शन आहे. आणि ग्लूट 2 हे बाय डायरेक्शनली वर्क करतं. म्हणजेच इंटरस्टेशियल फ्लुइडमधून विथिन सेलमध्ये पण ट्रान्सपोर्टर करतं आणि विथिन सेलमधून इंटरस्टेशियल फ्लुइडमध्ये पण ट्रान्सपोर्टर करतं. त्यालाच आपण काय म्हणलं? बाय डायरेक्शनल वर्क म्हणलं. त्यालाच आपण बाय डायरेक्शनली म्हणलं. ग्लूट 5 हेल्प इन ट्रान्सपोर्टर ऑफ फ्रुक्टोज. तर ग्लूट 5 हे फ्रुक्टोजचं ट्रान्सपोर्टर करण्यासाठी हेल्प करतं. थँक्यू.